नमस्कार मित्रमंडळी, तुमचा आमच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आम्ही निघालो आहे नाईट आऊटला. नाईट आऊट म्हणता नाही येणार कारण आम्ही रात्रभर नाही फिरणार आहे, पण थोडंसं जाऊन फिरून तर नक्कीच येणार आहे. तर आज आपण भेटणार आहोत सोनूला, मला स्वतःला, मम्मी आणि दीदी असे सगळेजण आहेत आणि आम्ही चाललो. पप्पांचं काम होतं त्यामुळे पप्पा नाही येऊ शकले. सांगू इच्छिते की मी जेव्हा तुम्हाला असं ब्लॉग बनवते आणि सांगते ना की आज आम्ही कुठेतरी फिरायला चाललोय, इथे चाललोय, तेव्हा तो प्लॅन फिसकटतो तो प्लॅन. लास्ट टाइम पण आम्ही राणीच्या बागेला जात होतो आणि राणीची जाऊ देता नाही गेलो आम्ही राणीच्या बागेला. मग मी ब्लॉग मध्ये सांगितलं मोठ्या शहाणपणा करून आम्ही चाललोय गिरगाव चौपाटीला. नाही गेलो गिरगाव चौपाटीला. आम्ही असा CSMT वरून टर्न घेऊन पुन्हा मॅकडॉनल्डला बसलो, बर्गर खाल्ला आणि घरी गेलो. असं म्हणजे मरीन लाईनला गेलेलो, फोटोशूट केला आणि पुढे गेलो असं. आणि आता सेम तसं झालंय. टर्न घ्यायचा होता तिथे. दीदी टर्न आल्यावर बोलली सोनू टर्न घ्यायचा होता. टर्न गेला आता काय. मग झालं आता ते बँड्रा एक टर्न वरती होता आमचा की बँड्राला जायचं. मग एक टर्न घेतलं, बँड्राला जाणार. तो टर्नवरनं पुढे आली गाडी आणि कॅन्सल. चौपट हो गया. कॅन्सल नाही, प्लॅन चौपट हो गया. मी काय बरडते मला नाही. पण व्ह्यू खूप भारी भेटला यार. म्हणजे बँड्रा सिलिंग वरून मी फर्स्ट टाइम आले. माझं स्वप्न होतं ते. माझ्या अशा स्वप्नांच्या डायरीमध्ये होतं ते की मला बँड्रा सिलिंग वरून एकदा तरी जायचंय. आणि ते ड्रीम आज माझ्या भावाने पूर्ण केलंय. मला लय भारी वाटलं. लय तुम्हाला पण दाखवते मी. बघा आता पुढे टाकेन मी याचा व्हिडिओ. एक नंबर सीन आहे, एक नंबर. म्हणजे रात्रीच्या वेळेस एवढं भारी वाटतंय ना, सुपर डुपर. असं वाटतं पण कुठेतरी फॉरेनला आलोय. अशा त्या बिल्डिंग वगैरे लाईटी अशा दिसत आहेत, छान दिसत आहेत. ते मला जाम आवडलं. आता बघू कुठे जाऊया ते. माझं फोडा बघा कसं दिसतंय. कोस्टल रोड. आता कोस्टल रोड. आता ते लाईटीवाले येणार ना बोगदा. चला ठीक आहे, चालेल. बघूया आता कुठे आम्ही जाऊन फिरून येतोय ते. गाईज हे माझं स्वप्न होतं की मी बँड्रा सिलिंग वरून जावं आणि ते स्वप्न आज माझ्या सोनूने पूर्ण केलंय. हे बघा किती चांगलं वाटतंय, किती भारी वाटतंय. हे बघा एवढं भारी वाटतंय. हे बघा हे सोनूने माझे स्वप्न पूर्ण केले. मला या सिलिंग वरनं यायचं होतं. थँक्यू सोनू, खूप सारा लव यू सोनू. मम्मा लय भारी वाटतंय बघ, किती भारी वाटतंय ना मम्मी. लय छान दिसतंय यार. एक नंबर. पप्पा आले असते तर पप्पाने पण एन्जॉय केला असता यार. हा कोस्टल रोड आहे. कुठून कुठे जातो मला माहिती नाही. सोनू मला नेतोय म्हणून मला माहिती आहे, पण हा कोस्टल रोड आहे. आणि दोघांना पण नाही माहिती. आणि हा रोड आतून बघितला, माझी मम्मी मला बोलते हे गेम मधलं वाटतंय ना. असं ते गेम मध्ये गाड्या फिरवतात ना, तसं पुढे पण गाड्या आहेत ना. तर हे सबवे सफर वाटतंय. संपला हा कोस्टल रोड. आता आतमध्ये खूप गरम होतंय गाईस. आता तुम्हाला काय सांगू मी, एवढं गरम झालं मला. पण आलो शेवटी बाहेर. कसं तरी झालं. सवय नाही ना आपल्याला म्हणून. मी फायनली पोचलेलो आहे गिरगाव चौपाटीला. कुठे नाही तर कुठेतरी.
ह्याच्यामध्येच तुम्ही पण आणि आम्ही पण दोघांनी समाधान मानून घेण्यातच आपलं चांगलं आहे, भलाई आहे. बरोबर ना सोनू? आलं आता इथे मस्त वाटतंय, गार वारा सुटलाय मस्तपैकी आणि समुद्र पण छान, म्हणजे लाटांचा आवाज येतो ना, खूप भारी वाटतंय, खूप छान वाटतंय. असं जाऊ का पाठच्या पावलांनी? मी तुम्हाला दिसत नसेल ना, कारण इकडे उजेड आणि इकडे अंधार, दिसणार पण नाही तुम्हाला लोकांना. चलो फोटोशूट करूया. मस्त वाटतंय ना. मी रात्रीचं समुद्र पहिल्यांदा बघितलंय आणि माझ्या मम्मीने पण. मम्मी कसं वाटतंय ग? मस्त वाटतं, छान वाटतंय ना. मी असं कधी बघितलंच नव्हतं, मी पहिल्यांदा बघते. हे बघा लाटा येत आहेत. तुम्हाला हिंमत असेल ना तुमच्यात, माझे हे शूज भिजून दाखवा. समजलं? हिंमत आहे तुमच्यामध्ये, लाटांमध्ये हिंमत आहे. मला माझे हे शूज भिजून दाखवा. माझ्या मम्मीला बिचारीला जायचंय तिथे थोडेसे पाय भिजवायला. ही भूता भिजवणार आहे. ए भूत भिजवल्यावरती यांची नाही हा कालेज. तू पण ये सोनू, चल नाही चल ना, चल ये. पॅन्ट भिजेल का मग परत? भिजू दे, चल. नाही मला काल हा पकड 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 पकड. लाट येत नसल्यामुळे मी बाहेर आलेली. दिदी मला बोलली तू बाहेर हो, तुझ्यामुळे लाट येत नाही. पण बघा आता मी बाहेर आली तरी पण लाटा येत आहेत का बघा. नाही येत आहेत लाटा, तरी मला असं ठरवतं. बघा येते का लाट, बघा बघा. नाही आली. दोनदा येऊन लाट माझेच पाय भिजून गेले. मला एवढं बोलतात तू आहे म्हणून लाट नाही येत आहे. कुठे आली? तिथेच उडी मारली तुम्ही. चपला इकडे लाट येत नाही तर आता आम्ही पुढे चाललेलो आहे. असेच बने राहू आणि आमचे पाय ओले होत आहेत काय ते बघे राहू. शूज शूज कोण नाही नेणार आहे चपलेवाली? तुमचे शूज पण मिनीच पकडा. गाडी दिसणार नाही ते कारण दिसलं तरी कुठे दिसते. ए भगवान, मी नव्हती त्या मोठीला ठेवून गेली आणि आता मी आली तर वाटत नाही आता मोठी. इथपर्यंत आलो, इथपर्यंत आलो. तिथं आहे, तिथं आहे तिथं आणल्यात. मम्मी नको. भोवतीमध्ये कोणते आहे? हा बोट चाललं, मी येते का? टाइम संपलेला आहे. टाइम संपलेला आहे. ही लोक गाडी घाण करणार आहेत.
आता ही लोक गाडी खराब करणार. चाललो आम्ही, आमचे पायऱ्या खूप सुंदर सुंदर. आमची मजा करून पण झालेली आहे. आम्ही आता निघतो, घरी चाललो आता आम्ही. खाणार पिणार काहीतरी घरी जाऊ.